एकदम मार्केटसारखे पॉपकॉर्न तेही चटपटीत तयार करायचे आहेत काय? मग ही रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. तर मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये. एकदम मार्केटमध्ये मिळतात त्या पद्धतीने तसेच चटपटीत असे पॉपकॉर्न आपण फक्त आणि फक्त 1 वाटी मक्याच्या दाण्यांपासून कुकर भरून पॉपकॉर्न तयार करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूयात. तर हे पॉपकॉर्न तयार करण्यासाठी मी इथे 1 वाटी मक्याचे दाणे घेतलेले आहेत. हे मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होऊ शकतात. जे छोट्या आकाराचे असतात ते पॉपकॉर्नचे असतात. तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होऊ शकतात. अशा पद्धतीचे हे दाणे आहेत, पाहू शकता. आपण आता रेसिपीकडे वळूयात. तर त्यासाठी मी इथे कुकर घेतलेला आहे. तुम्ही एखाद्या भांड्यामध्येही तेल घालून तिथे बनवू शकता. सर्वात आधी मी इथे 1 आणि अर्धा म्हणजेच 1.5 चमचा तेल वापरलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये संपूर्ण मक्याचे दाणे घालायचे आहेत आणि मीडियम आचेवर याला एकसारखं असं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून मक्याचे दाणे तेलामध्ये छान शिजल्या जातील, गरम होतील. या पद्धतीने जर तुम्ही पॉपकॉर्न तयार केलेत तर मक्याचे एकही दाणे शिल्लक राहणार नाही. संपूर्ण दाण्यांपासून पॉपकॉर्न तयार होतील. तर असंच याच पद्धतीने मी सतत ढवळत राहायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे मक्याचे दाणे. सर्वात आधी तेलावरती जवळपास 1 ते 2 मिनिटांपर्यंत यांना असंच ढवळत राहायचं. तर पाहू शकता मक्याचे दाणे छान असे गरम झालेले आहेत. आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूयात. जर तुम्हाला चटपटीत बनवायचे असतील तर मसाले ॲड करा आणि मसाले जर नाही पाहिजे असेल, चटपटीत नको असतील तर मीठ आणि हळद वापरलं तरीही चालेल. परंतु मी इथे छान चटपटीत तयार करणार आहे. त्यासाठी पाव चमचा मीठ, पाव चमचा तिखट आणि चाट मसाला घेतलेला आहे. सोबतच पाव चमचा मी इथे हळदसुद्धा वापरलेली होती. आणि हे मसाले वापरत असताना सर्वात शेवटी मसाले वापरायचे, म्हणजे छान पॉपकॉर्नचे दाणे गरम झालेले आहेत त्याच्यानंतरच हे मसाले वापरायचे. नाहीतर सुरुवातीला जर आपण तिखट वापरलं तर ते जळू शकतं त्यामुळे. तर पाहू शकता मसाले इथे घातल्यानंतर फक्त जवळपास 30 सेकंद ते 35 सेकंद मी इथे एकजीव केलेला आहे छान असं. आणि आता पॉपकॉर्नचे दाणे एक एक फुटायला लागतील, बघू शकता. तर पाहू शकता एक एक दाणे फुटायला लागलेले आहेत. तोवर काय करायचं की यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम एकदम हाय करून घ्यायची आहे. या पद्धतीने जर तुम्ही पॉपकॉर्न तयार केले तर मक्याचा एकही दाणा शिल्लक राहणार नाही. संपूर्ण पॉपकॉर्न तयार होतील आणि सोबतच इथे मसालेसुद्धा छान चिकटणार आहेत पॉपकॉर्नना, म्हणजे जळणार वगैरे काहीही नाही मसाले. तर बघू शकता खूप छान असं आवाज कमी झालेला आहे, म्हणजेच पॉपकॉर्नचे दाणे फुटणं कमी झालेले आहे. इथली हालचाल कमी झाली की यावरती जे झाकण ठेवलेलं आहे ते काढून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची. तर बघू शकता 1 वाटी मक्याच्या दाण्यांपासून छान कुकरभर असे पॉपकॉर्न रेडी झालेले आहेत. मस्त असे चटपटीत, दिसायला जेवढे भारी आहेत खायला तेवढेच टेस्टी आहेत. एकदम थिएटरसारखे पॉपकॉर्न इथे रेडी झालेले आहेत. आता आपण मस्त असं गरमागरम सर्व करूयात. तुम्ही असं भेळ करून देऊ शकता किंवा असं खाल्लं तरीही एकदम चटपटीत आहे. वरून मसाला घालण्याची आवश्यकता पडत नाही यामध्ये. तर या पद्धतीने तयार केलेले पॉपकॉर्न तुम्हाला आवडले का? रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.